जुलै सर आज पोस्टरवर बघायला मिळतं रोहित पवारांनी सांगितलं की पोस्टरवरती एकही भारतीय खेळाडूचा फोटो नाही आहे. त्यावर प्रताप सरनाईकांनी उत्तर दिलं की यापूर्वी देखील अशा प्रकारचे निवडणूक काढण्यात आली त्यावेळेला जितेंद्र आव्हाड हे बसवरती होते परंतु आम्ही कुठेही राजकारण त्यामध्ये केलं नाही. मला वाटतं प्रताप सरनाईकांना काय माहीत जितेंद्र आव्हाड आजकाल का दिसायला लागले. 2007ची त्यांना स्टोरी पण माहीत नाही आहे. 2007ला जेव्हा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा एवढं काय सोशल मीडिया अमुक तमुक काहीच नव्हतं. आम्हाला रात्री जिंकल्यानंतर 11:30-12 वाजता मी आणि RR पाटील ठाण्यात असताना फोन आला पवार साहेबांचा की आपल्याला त्यांचं स्वागत करायचं आहे. 2 मतप्रवाह होते की सकाळी 5:30-6ला कोण येणार. तर RR पाटील साहेबांचं म्हणणं पडलं की आपण 500 कार्यकर्ते प्रत्येकाला सांगू. त्याला मी विरोध केला, म्हटलं कार्यकर्ते एवढ्या सकाळी येणार नाही. तर मग ते म्हणाले तुझी आयडिया काय आहे. म्हटलं आपण एक जनरल प्रोसेशन काढूया आणि महानगरपालिकेच्या बसवरती आपण सगळे पोस्टर लावूया आणि त्या बसनी ह्या सगळ्यांना घेऊन जाऊया. आणि मला वाटतं की मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे. तुफान लोक जमा होतील, रस्त्यावरती तोबा गर्दी होईल, मिरवणूक यशस्वी होईल. ते सकाळी लँड झाल्यानंतर मला साहेबांनी विचारलं जितेंद्र काय तयारी आहे. म्हटलं अशी आहे. सगळे जमा होऊन बसमध्ये चढेस्तोर 7 वाजले होते. मिरवणूक सुरू झाली. पवार साहेबांची स्ट्रिक्ट ऑर्डर होती की जितेंद्र बस तुझ्या ताब्यात आहे, बसमध्ये कोणालाही येऊ द्यायचं नाही. आणि तेव्हा मी MCAचा मेंबर होतो आणि ती मिरवणूक MCAनी ऑर्गनाईज केलेली होती. अर्धवट माहिती असली ना की असे प्रकार घडतात. ती MCAने ऑर्गनाईज केलेली मिरवणूक होती. पोलिसांचा रूट फायनल करणं, पोलिसांशी संवाद ठेवणं हे सगळं काम मी करत होतो. आणि बसमध्ये बसल्यानंतर सातत्याने माझ्याशी पवारसाहेब किंवा MCAचं कोणतरी बोलत होतं कुठे. कारण का अपेक्षा अशी होती की 3 तासात रूट कंप्लीट होईल. पण रूटला जवळजवळ 9 तास लागले. तोपर्यंत धोधो पाऊस सुरू झाला. पूर्ण मैदानात पाणी भरलं आणि लोकांची तोबा गर्दी. तर त्याच्यामध्ये माझं काय चुकलं आणि मी तुम्हाला पुढे बसमध्ये कधीच दिसणार नाही. तुम्हाला मी आत्ताही माझा एक फोटो दाखवतो. काल मला एकाने पाठवला आहे. मी का कोपऱ्यात मागे बसलेलो होतो आणि माझ्या बाजूला तेव्हा लहान होता रोहित शर्मा बसलेला होता. मी कधी असं ते ट्रॉफी उचलून वेगळा फोटो काय कधी काढलेला नाही. एकदा बस इथली आल्यानंतर मी आतमध्ये पण गेलो नाही. ह्या पवार साहेबांच्या वाक्याच्या पुढे जाण्याची आम्हाला सवयच नाही. आता हे पोस्टर लावलेत. आता कोणाचं स्वागत नेमकं करतात हेच कळत नाही. म्हणजे हे 3 काय कॅप्टन आहेत की काय वरचे आणि प्रताप सरनाईक व्हाईस कॅप्टन आहेत की काय कळत नाही काय याच्यातलं आम्हाला. हे उगाच कारण नसताना आमची नावं घ्यायची आणि आमची नावं घेतल्याशिवाय झोप येत नाही की काय. आम्ही कधी नावही घेत नाही, यांचं स्वप्नात पण घेत नाही कधी यांचं नाव. माझे चांगले मित्र आहेत. मला काय त्यांना फोबिया झाला आहे आजकाल कळत नाही माझ्या नावाचा. मनोमिलन होऊ द्या नाहीतर अजून काय होऊ द्या. त्यांच्यात काय होतं, चुम्मी होते का, हात पकडतात का, आम्हाला काय करायचं आहे. मनोमिलन होतं म्हणजे कुठेतरी दुरावा निर्माण झालेला आहे. ते स्वतःच कबूल करत असतात. नरेटिव्ह तेच तयार करून टाकतात. आता नरेटिव्ह काय झालं याच्यातनं मनोमिलनचा मेळावा घेणार म्हणजे की यांच्यात कुठेतरी तरी दुरावा निर्माण झालेला आहे आणि तो दुरावा दूर करण्यासाठी म्हणून हे बसणार आहेत. हे झालं की नाही. मग आता मी काय बोलावं याच्यावर.